हे ट्रेडर्स वेलकम टू क्यू ऑफ एल सो आज आपण पाहणार आहोत स्विंग ट्रेड स्टॉक्स फॉर अपकमिंग डेजसाठी. ओके, इट इज जे मी स्टॉक सांगणार आहेत ते ॲक्च्युली बाय किंवा सेलसाठी नाही आहेत. इट इज ओनली फॉर एज्युकेशन पर्पज. ओके, सो द फर्स्ट स्टॉक इज टायटन कंपनी. ओके, तुम्ही इकडे बघू शकता की आपण पहिला विकली हायर टाइम फ्रेम पासून चालू करू. विकली टाइम फ्रेम वर मी बघतो इकडे सेकंड. दिस इज अ वीकली टाइम फ्रेम चार्ट. ओके, इथे तुम्ही बघू शकता की मार्केटने एकदा दोनदा तीनदा सपोर्ट घेतलेला आहे. ओके, आणि इथे इकडे एक मोठा रेजिस्टन्स फॉर्म होतोय. ही ट्रेंड लाईन तुम्ही बघू शकता. इथे रेजिस्टन्स फेस केला त्याने एकदा दोनदा तीनदा, आणि आता चौथ्यांदा हा ब्रेकआउट होण्याचे प्लॅन मध्ये आहे. मे बी ते ब्रेकआउट होऊ शकतो. ओके, जर आपल्याला हा एक मे बी जर विकली टाइम फ्रेमवर बघायचं झालं तर हा एक वीक आपल्याला वेट करायला लागेल. ओके, सो वन डे टाइम फ्रेमवर असं आहे की वन डे टाइम फ्रेमवर तुम्ही बघू शकता की वन डे टाइम फ्रेमवर हा तर एक वीकली रेक्टँगल पॅटर्न फॉर्म झाला आहे. वन डे टाइम फ्रेमवर मी इथे बघतोय की ओके, ओके, वन डे टाइम फ्रेमवर तुम्ही इथे बघू शकता की थोडं मार्केट इकडे हा जो प्रिव्हियस हाय आहे, ठीक आहे, हा जो रेजिस्टन्स होता वन डे टाइम फ्रेमवरचा, इकडे त्याने ट्राय केलं बट क्लोजिंग त्याने खालचीच दिली या कॅन्डलने. ओके, परत मार्केट खालची आला, परत बायरने कंट्रोल आपल्या हातात घेतलेला आहे. आणि इथे बघू शकता की इथे त्याने एक प्रॉपर अशी बुलिश कॅन्डल इथे फॉर्म झाली आहे वन डे टाइम फ्रेमवर. अँड मार्केट मे बी इथे थोडं कन्सोलिडेट हे सुद्धा करू शकतो असं. ओके, सो द वन डे टाइम फ्रेमवर बघायचं झालं तर तुम्ही इथे प्लॅन करू शकता ओव्हर स्विंग ट्रेडसाठी. अँड तुम्ही स्टॉप लॉस मे बी इथे ठेवू शकता. And you can put your stop loss here, or for suppose weekly breakout day असेल तर you can plan your stop loss of here. ओके, मेनी वेज मध्ये आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो. कोणताही स्टॉप लॉस ठेवेल, कोण डिपेंड ऑन त्याचे कसं कॅपिटल आहे किंवा त्याची रिस्क कॅपेबिलिटी आहे, त्याच्या प्रत्येकाच्या कॅपिटलवर डिपेंड करतं. ओके, आणि ऑफकोर्स एक्सपिरियन्सवर देखील मॅटर करतं. ओके, सो दिस इज फॉर द अनालिसिस ऑफ टायटन कंपनी. ओके, अँड ट्रेड घेताना एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही टेक्निकली साऊंड स्टॉकच तुम्ही चूज करायचे जेणेकरून तुम्ही रिस्क फ्री ट्रेड करू शकता. ओके, रिस्क फ्री या स्ट्रेस फ्री तुम्ही ट्रेड करू शकता. सो नेक्स्ट स्टॉक आपण बघूया. सो या स्टॉकमध्ये आपण विकली टाइम फ्रेमवर अनालिसिस करू. इकडे मी
बघतोय की विकली टाइम फ्रेम वर तुम्ही बघू शकता. ओके. इथे मी थोडा अपडेट झालोय असं वाटतंय मला. ओके. इथे विकली टाइम फ्रेमवर तुम्ही बघू शकता की या ट्रेंड लाईनला या स्टॉकने एक एक दोन तीन चार पाच वेळा सपोर्ट घेतला आहे आणि देन वरती रेजिस्टन्स एक दोन तीन चौथ्यांदा इथे त्याने अपर ब्रेकआउट दिलेला आहे. ओके. आणि इकडे जो यामध्ये मी अनालिसिस करताना बघितलंय की तो कन्सोलिडेट होतो इकडे. ओके. ते करू शकता. आपण कसं अनालिसिस केलेलं. ओके. इथे त्याने ब्रेकआउट दिलेला आहे स्टॉकने. ओके. अँड इकडे कन्सोलिडेशन चालू आहे. ओके. So it is also good opportunity for बाई. इकडे मे बी क्या हो सकता कि मे बी स्टॉक अगेन इथे कंसोलिडेट होईल. ओके. अँड गो लाईक दॅट और कंसोलिडेट होईल इकडे फिर किंवा it will break your stop loss. Okay. So you can put your stop loss in this stock. It is on this place. Yeah, this, yeah, this swing low. Okay. What this swing low. You can put your stop loss. Okay. So जसं मी सांगितलं की प्रत्येकाच्या कॅपिटलवर तुम्ही स्वतः ठरवायचं की तुम्हाला किती रिस्क घ्यायचा आहे प्रत्येकाच्या म्हणजे आपल्या कॅपिटलवर. ओके. सो हे दोन स्टॉक होते, एक टायटन आणि मिंडा कॉर्पोरेशन फॉर अपकमिंग डेजसाठी. सो थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट वीकमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.